आज आपण अलंकार शिकणार आहोत। अलंकार शिकण्यासाठी मी तुम्हाला काही उदाहरणं देत आहे। हा तुमच्यासमोर मी एक स्टॅच्यू उभा केलेला आहे। कसा दिसतो? अगदी साधा सरळ। आता दुसरा एक स्टॅच्यू तुमच्यासमोर ठेवतो। हा कसा दिसतो? अधिकच सुंदर। का? कारण या पुतळ्यावर दागदागिने चढवलेले आहेत। मग व्यक्तीचं सौंदर्य वाढविण्यासाठी दागिने घातले आहेत, त्यालाच अलंकार असे म्हणतात। मग मराठी साहित्यात अलंकार कशाला म्हणतात? आता बघा, मी म्हटले ही बाई जाडी आहे। जाडी म्हणजे असेल एखाद्या जाड्या माणसासारखी। पण मी म्हटलं ही बाई म्हशीसारखी जाड आहे, त्यावेळी ती बाई कशी जाड आहे याचे चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहते। म्हणजेच जेव्हा साधी भाषा न वापरता वेगळी अलंकारिक भाषा वापरतो, तेव्हा अशी साहित्यकृती वाचताना आपल्याला आनंद मिळतो, भाषेचे सौंदर्य वाढते। आणि असे हे सौंदर्य वाढविण्यासाठी जे अलंकारिक शब्द वापरले जातात, तेव्हा त्याला भाषेचे अलंकार असे म्हणतात। अलंकाराच्या बाबतीत पुढील शब्द महत्त्वाचे आहेत। 1. उपमेय, 2. उपमान, 3. समानधर्म किंवा साधर्म्य दर्शक गुण आणि 4. साम्यवाचक शब्द। आता आपण उपमेय म्हणजे काय ते पाहणार आहोत। उपमेय म्हणजे ज्याची तुलना करतो ते। आता उदाहरण बघा, आंबा साखरेसारखा गोड आहे। या उदाहरणामध्ये कोण गोड आहे? कोण मीठा आहे? तर आंबा। मग आंबा या शब्दाला उपमेय असे म्हणतात। आता आपण दुसरे उदाहरण पाहणार आहोत। लता ताडासारखी उंच आहे। या वाक्यात ताडासारखी उंच कोण आहे? लता। मग लता हा शब्द उपमेय आहे। आता आपण उपमान म्हणजे काय पाहणार आहोत। उपमान म्हणजे ज्याच्याबरोबर तुलना करतो ते उपमान। उदाहरणार्थ, आंबा साखरेसारखा गोड आहे। या वाक्यामध्ये कोणासारखा आंबा गोड आहे? तर साखरेसारखा। किसके जैसा आम मीठा है, तो शक्कर जैसा। तर साखर हा शब्द काय झालं? उपमान। आता आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत। लता ताडासारखी उंच आहे। या वाक्यामध्ये लताची उंची कोणाबरोबर कंपेअर केलेली आहे? तर ताड या शब्दाबरोबर। मग ताड या शब्दाला उपमान असे म्हणतात। साधर्म्य दर्शक गुण किंवा समान गुण म्हणजे दोघांमधला समान गुण। उदाहरणार्थ, आंबा साखरेसारखा गोड आहे। या वाक्यात आंबा आणि साखर दोघेही चवीला कसे आहेत? गोड। मग गोड हा शब्द साधर्म्य दर्शक गुण आहे किंवा समान धर्म आहे दोहोंमधला। म्हणूनच गोड या शब्दाचा भाववाचक शब्द होतो गोडपणा, आणि हा गोडपणा म्हणजे साधर्म्य दर्शक गुण किंवा समान धर्म असे व्याकरणात म्हटले जाते। आता आपण दुसरे उदाहरण पाहणार आहोत। लता ताडासारखी उंच आहे। या वाक्यामध्ये लता आणि ताड या दोहोंमध्ये एक गुण आहे, ते दोघे कसे आहेत? उंच। मग उंच हा शब्द भाववाचक कसा झाला? ते उंची। मग उंची या शब्दाला साधर्म्य दर्शक गुण किंवा समान धर्म असे म्हणतात। साम्यवाचक शब्द दोघांमधला समान धर्म दाखविण्यासाठी वापरला जाणारा शब्द।
साम्यवाचक शब्द हा उपमानाला जोडून येतो. उदाहरणार्थ, आंबा साखरेसारखा गोड आहे. या वाक्यामध्ये साखरेसारखा या शब्दात साखर हे उपमान आहे, हे तुम्ही शिकलात. मग या शब्दाला सारखा हा शब्द जोडून आलेला आहे. तो शब्द म्हणजे सारखा हा शब्द साम्यवाचक शब्द आहे. झालेल्या भागावर आता मी तुम्हाला प्रश्न विचारते. प्रश्न: खालील वाक्यांतील उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक गुण, साम्यवाचक शब्द ओळखा. पहिलं वाक्य आहे, आईचे प्रेम सागरासारखे विशाल असते. 2. आमच्या गावचे सरपंच कर्णासारखे दानशूर आहेत. 3. राधाचा आवाज कोकिळेसारखा मधुर आहे. या वाक्यांतील पहिलं वाक्य मी इथे सोडवून दिलेलं आहे. आईचे प्रेम हे उपमेय आहे. सागर उपमान. विशाल त्याचा भाववाचक शब्द विशालता हा साधर्म्यदर्शक गुण आहे. आणि सारखे साम्यवाचक शब्द. अशाच प्रकारे तुम्हाला पुढील 2 उदाहरणं सोडवायची आहेत. अलंकाराचे 2 प्रकार आहेत. 1. अर्थालंकार. 2. शब्दालंकार. अर्थालंकार. अर्थामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्याला अर्थालंकार असे म्हणतात. अर्थालंकाराचे उपप्रकार: 1. उपमा अलंकार. 2. उत्प्रेक्षा अलंकार. आता आपण उपमा अलंकार बघणार आहोत. उदाहरणार्थ, तिचे ओठ गुलाबाच्या पाकळ्यांप्रमाणे सुंदर आहेत. या वाक्यामध्ये तिचे ओठ व गुलाबाच्या पाकळ्या या दोघांना एकमेकांबरोबर कंपेअर केलेलं आहे. तिचे ओठ कोणासारखे सुंदर आहेत? गुलाबाच्या पाकळ्यांसारखे. गुलाब की कली जैसे उसके होठ हैं. तो ओठ को जिसके साथ कंपेयर किया है उसे हम लोग क्या कहते हैं? उपमान. सही बात है. गुलाबाच्या पाकळ्या हे क्या हुआ? उपमान. तो यह उपमान शब्द को कौन सा शब्द जोड़ के आया है? प्रमाणे. तो ये वाक्य है उपमा अलंकार. कि जब भी उपमान को सारखा, सारखी, सारखे, जसा, जसी, जसे, जेवी, सम, सदृश्य, गत, परी, समान, प्रमाणे जैसे शब्द साम्यवाचक शब्द जोड़ के आते हैं तभी वह उपमा अलंकार कहलाते हैं. म्हणजेच जेव्हा एक वस्तू दुसऱ्या वस्तूसारखी आहे असे वर्णन केलेले असते तेव्हा तो उपमा अलंकार होतो. आता आपण दुसरे उदाहरण पाहणार आहोत. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. या वाक्यामध्ये सावळा रंग व पावसाळी नभ या दोघांना एकमेकांबरोबर कंपेअर केलेलं आहे. एकमेकांची तुलना केलेली आहे. मग या वाक्यामध्ये सावळा रंग हा कोणाबरोबर कंपेअर केलेला आहे? पावसाळी नभाबरोबर. मग पावसाळी नभ हे काय झालं? उपमान. ज्याच्याबरोबर तुलना केली जाते त्याला आपण काय म्हणतो? उपमान. मग पावसाळी नभ या उपमानाला जोडून आलेला शब्द कोणता आहे? परी. म्हणूनच या वाक्याला उपमा अलंकार असे म्हणतात. उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा म्हणजे कल्पना. व्याख्या बघा. एक वस्तू दुसऱ्या वस्तूसारखी आहे अशी कल्पना करतो तेव्हा त्याला उत्प्रेक्षा अलंकार असे म्हणतात. उदाहरण बघा. हा आंबा जणू साखरच आहे. या वाक्यामध्ये आंबा आणि साखर या दोघांना मी कंपेअर करत नाही
तर मी इमॅजिन करते, क्योंकि यहाँ पर मैंने जणू शब्द वापरलेला है। जणू का मतलब है जैसे कि, कल्पना है यहाँ पर मैं कल्पना कर रही हूँ, इमेजिन कर रही हूँ कि ये आम नहीं है, शक्कर है। जब भी हम लोग इमेजिन करते हैं तभी वो उत्प्रेक्षा अलंकार होता है। उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे, की यांसारखे साम्यवाचक शब्द येतात। दुसरं उदाहरण पाहूया। शिरोभागी तांबडा तुरा हाले, जणू जास्वंदी फुल उमललेले। या कवितेच्या ओळींमध्ये बघा, कोंबड्याच्या तुऱ्याची तुलना जास्वंदी फुलाबरोबर केलेली नाही आहे, तर इथे इमॅजिन केलेलं आहे, कल्पना केलेली आहे। का? कारण तिथे जणू हा शब्द आलेला आहे। तांबड़ा तुरा, ये तुरा नहीं है, जैसे कि वो जासवंत का फूल है, ऐसा इमेजिन किया है। ये इमेजिन किया है, ये हमें कैसे मालूम पड़ रहा है? जणू शब्द से, क्योंकि जणू यानी की कल्पना। मग याला आपण काय म्हणतो? उत्प्रेक्षा अलंकार। आता आपण अलंकाराचा दुसरा प्रकार पाहणार आहोत, शब्दालंकार। शब्दामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्यास शब्दालंकार असे म्हणतात। शब्दालंकाराचे प्रकार दोन आहेत, एक अनुप्रास अलंकार, दोन यमक अलंकार। आता आपण अनुप्रास अलंकार पाहणार आहोत। अनु म्हणजे एक। जेव्हा वाक्यात किंवा कवितेच्या ओळीत एखाद्या अक्षराची पुनरावृत्ती होते त्यास अनुप्रास अलंकार असे म्हणतात। उदाहरणार्थ, शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले। या कवितेच्या चरणामध्ये बघा, शीतल तनू हा शब्द बघा, या शब्दामध्ये ल आलेला आहे। आता चपल चरण हा शब्द बघा, या शब्दातसुद्धा ल आलेला आहे। अनिल गण हा शब्द बघा, ह्यातही ल आलेला आहे। म्हणजे प्रत्येक शब्दामध्ये ल ल ल या अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे। ये अक्षर बार बार आया है, ल ल ल, म्हणूनच त्याला अनुप्रास अलंकार असे म्हणतात। दुसरं उदाहरण बघूया। पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी। या कवितेच्या चरणामध्ये पहिला शब्द पेटविले, या शब्दामध्ये पे हे अक्षर आहे। दुसरा शब्द पाषाण, या शब्दामध्ये पा हे अक्षर आहे। पठारावरती या शब्दामध्ये प हे अक्षर आहे। म्हणजेच इथे प या अक्षराची बाराखडीची पुनरावृत्ती झालेली आहे। पे पा प, म्हणजेच एकाच अक्षराची पुनरावृत्ती जेथे होते तेव्हा तो अनुप्रास अलंकार होतो। आता आपण अलंकाराचा दुसरा प्रकार पाहणार आहोत, यमक अलंकार। यमक म्हणजे रायमिंग वर्ड्स। जेव्हा कवितेच्या ओळींमध्ये शेवटचे अक्षर किंवा शब्द सारखे येतात तेव्हा त्यास यमक अलंकार असे म्हणतात। उदाहरणार्थ, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी। या कवितेच्या चरणामध्ये बघा, शेवटी रंगी जगी हे शब्द आलेले आहेत। हे यमक शब्द आहेत, रायमिंग वर्ड्स आहेत आणि त्याचा अर्थही वेगळा आहे। आणि जेव्हा हे असे रायमिंग वर्ड्स येतात तेव्हा त्यास यमक अलंकार असे म्हणतात। आपण दुसरं उदाहरण पाहूया। सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो। कवितेच्या या चरणामध्ये बघा, घडो पडो असे यमक शब्द आलेले आहेत। दोघांचा अर्थ वेगळा आहे परंतु ते रायमिंग वर्ड्स आहेत। अशा चरणांना आपण काय म्हणतो? यमक अलंकार। आतापर्यंत आपण उपमेय, उपमान, साधर्म्यदर्शक गुण, साम्यवाचक शब्द तसेच अलंकार, अलंकाराचे प्रकार शिकलो।
अलंकाराचे 2 प्रकार आहेत, एक अर्थालंकार, 2 शब्दालंकार. आता अर्थालंकाराचे सुद्धा प्रकार आहेत, 1 उपमा अलंकार, 2 उत्प्रेक्ष अलंकार. शब्दालंकाराचे प्रकार 1 यमक अलंकार, अनुप्रास अलंकार. हे सगळं आपण शिकलेलो आहोत. आता मी तुम्हाला काही उदाहरणं देत आहे. 1 मुंबईची घरे कबुतरांच्या खुराड्यासारखी लहान असतात. 2 कमला परी मिटती दिवस उमलुनी तळ्यात. 3 ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. 4 पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी. या वरील वाक्यांतील अलंकार तुम्हाला स्वतःला ओळखायचे आहेत. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.